विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुनश्च आमच्या या नव्या व्हिडिओमध्ये एक जोरदार स्वागत करून आज आपल्या नव्या विषयाकडे आपण वळतो आहोत. आमचं YouTube चॅनल सुगम लर्निंग यातर्फे आम्ही मानसिक कसोटी आणि इंग्लिश ग्रामर याच्यावर वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो आहोत. ते आपण लाईक करताच आहात आणि आज आपण ज्या टॉपिक घेऊन मी तुमच्या बरोबर या संदर्भात चर्चा करणार आहे तो आजचा टॉपिक आहे प्रिपोजिशन्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशन्सचा अभ्यास करताना इंग्रजी भाषेमध्ये खूप प्रिपोजिशन्स आहेत. सर्व प्रिपोजिशन्सचा एकदम अभ्यास करणं कदाचित थोडंसं गोंधळात टाकणारं होईल. आज काही निवडक प्रिपोजिशन्स घेऊन तुमच्याशी चर्चा करण्याचा यामागील माझा उद्देश हाच आहे की काही प्रिपोजिशन्स हे काही विशिष्ट संदर्भातच वापरले जातात आणि त्यांचा संदर्भ सोडून वापर हा कदाचित वाक्यामध्ये गोंधळ निर्माण करणारा होऊ शकतो. तर असे प्रिपोजिशन्स कोणते आहेत आणि त्यांचा वापर कोणत्या सिच्युएशन्स मध्ये, कोणत्या प्रसंगात आणि का करतात, त्याच्या मागचे नियम काय आहे बघूयात आपण आता. प्रिपोजिशन्स, आता मोजकीचे प्रिपोजिशन्स विद्यार्थी मित्रांनो मी निवडलेले आहेत. त्यात होत आहे असं की प्रिपोजिशन्सची आपण डेफिनेशन पाहूयात. आपण नेहमी डेफिनेशन्स एका विशिष्ट उद्देशाने पाहतो. ती ह्या उद्देशाने पाहतो की नेमका आपण पार्ट ऑफ स्पीच मधले वेगवेगळे टॉपिक स्टडी करताना आपण जो विषय, जो टॉपिक शिकतो आहोत त्याचं नेमकं कार्य काय, फंक्शन काय, त्याचं वाक्यामध्ये त्याची भूमिका कोणती, या सर्व गोष्टींचं आपल्याला ज्ञान होणं अत्यंत महत्वाचं आहे. तरच त्याच्यावर आधारित अनेक नियम आणि त्याचा वापर आपण करण्यामध्ये योग्य पद्धतीने आपण ते करू शकतो. आपण आता काय पाहतो आहोत पहा की प्रिपोजिशन्स या शब्दाची व्याख्या काय म्हटलंय पहा. प्रिपोजिशन्स आर वर्ड्स used before a noun or a pronoun which establish the relation or position of it with something else. आपण छानसं मराठीमध्ये याचं भाषांतर करून समजून घ्या की प्रिपोजिशन्स म्हणजे काय. प्रिपोजिशन्स म्हणजे असे शब्द की जे वाक्यातील नाउन आणि प्रोनाउन यांच्या अगोदर वापरले जातात. म्हणजेच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो असंही म्हणता येतं की हे जे नाउन आणि प्रोनाउन आहे ते त्या प्रिपोजिशन्सचे ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशन्स हे वाक्यातील नाउन्स आणि प्रोनाउन यांच्या अगोदर येऊन त्या नाउनचे अथवा त्या प्रोनाउनचे इतर बाबींशी, इतर गोष्टींशी, इतर व्यक्तींशी, इतर स्थळांशी त्यांचं रिलेशन म्हणजे त्यांचं नातं किंवा त्यांची भूमिका किंवा त्यांची पोझिशन निश्चित करण्याचं काम प्रिपोजिशन्स करतात. म्हणून या शब्दांना प्रिपोजिशन म्हटलं जातं. आज मी जे मोजके प्रिपोजिशन्स आपल्या समोर आणलेले आहेत ते पहा कोणते आहेत. ते आहेत इन, ऍट, टू, इनटू, सिन्स अँड फ्रॉम. आता पहा यात एक छोटे छोटे ग्रुप पडतायत पहा. इन अँड ऍट याचा एक ग्रुप बनतोय, टू आणि इनटू याचा ग्रुप बनतोय आणि सिन्स आणि फ्रॉम याचा ग्रुप बनतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यात लक्षात काय घ्यायचं आहे की पहिली जी जोडी आहे इन आणि ऍट यांचा वापर त्याच वेळेस करायचा आहे काळजीपूर्वक की ज्या वेळेस वाक्यामधले नाउन, प्रोनाउन आणि त्यांच्याशी संबंधित स्थळ अथवा व्यक्ती या स्टेशनरी आहेत, म्हणजे ऍट रेस्ट आहेत, म्हणजेच इन मोशन नाहीत किंवा त्या मुव्हेबल नाहीत. ज्यावेळेस व्यक्ती, स्थळ, घटना या मोशन मध्ये नसतात, ऍक्शन मध्ये नसतात, मूव्ह होत नसतात, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नसतात, अशाच वेळेस स्टेशनरी असलेल्या किंवा ऍट रेस्ट असलेल्या स्थळांबद्दल, व्यक्तींबद्दल आपण इन आणि ऍट वापरू शकतो. थोडंसं कन्फ्युजन होतंय पण आपण हे निश्चित दूर करूयात. दुसरं आपण पुढे जातो आहोत. In the contrast with in and at,
इन अँड ऍटच्या अगेन्स्ट ज्यावेळेस आपण टू आणि इनटू वापरतो त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्यायची आहे. टू आणि इनटू त्याच वेळेस वापरलं जातं ज्यावेळेस दोन व्यक्ती, दोन नाउन्स, दोन प्रोनाउन्स किंवा काही असेल त्यांच्यामधली एखादी नाउन और प्रोनाउन हे मोशन मध्ये असतं किंवा मुव्हेबल असतं, ते मूव्ह होत असतं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. ज्यावेळेस ऍक्शन मध्ये एखादी गोष्ट, एखादं नाउन किंवा एखादं प्रोनाउन असतं अशा वेळेस आपण टू किंवा इनटू या दोन प्रिपोजिशनचा वापर करतो. आता आपण काय करतो आहोत की उदाहरणं खाली घेतो आहोत आणि उदाहरणांच्या मदतीने आपण हे पाहणार आहोत की इन अँड ऍट कधी वापरलं जातं आणि टू आणि इनटू कधी वापरलं जातं. चला तर मग आपण पाहूया ते उदाहरण. मी पहिलं उदाहरण असं म्हणतो आहे पहा की ही केप्ट द पेन इन द पॉकेट. सेकंड, द काऊ इज इन द फील्ड. आता पहा ज्यावेळेस मी इन या प्रिपोजिशनचे हे दोन वाक्यात उपयोग केलेला आहे त्यावेळेस माझ्यासमोर एक गोष्ट स्पेसिफिक आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट आणि त्याचं पॉकेट हे स्टेशनरी आहेत, इमूव्हेबल आहेत, ऍट रेस्ट आहेत आणि म्हणून हा पेन त्या पॉकेटमध्ये मूव्ह होत नाहीये तर तो ठेवलेला आहे, ऍट रेस्ट पोझिशनला आहे. हे दर्शवण्यासाठी आपण वापरलेलं आहे प्रिपोजिशन इन. त्याच प्रकारे काऊ आणि फील्ड याच्यामधलं रिलेशन, यातला संबंध दाखवताना आपण दर्शवतो आहोत की काऊची पोझिशन, प्लेस कुठं आहे तर ती एका शेतात, एका फील्ड मध्ये आहे. ह्या दोन्ही संदर्भात आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये हे जे ऑब्जेक्ट आहेत काऊ किंवा फील्ड, इथं पेन किंवा पॉकेट, हे मुव्हेबल नाहीत तर ते ऍट रेस्ट म्हणजे न हालणाऱ्या पोझिशनला आहे आणि म्हणून आपण प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे इनचा. पुढे जातो आहोत. पुढचे दोन उदाहरणं पाहूयात. पहा वाक्य असं आहे, द स्टुडंट आर ऍट द स्कूल. सेकंड सेंटेन्स असा आहे, एव्हरीवन लुक्ड ऍट द आर्टिस्ट विथ रिस्पेक्ट. ज्यावेळेस आपण ऍटचाही वापर करतो त्यावेळेस पुन्हा हेच लागू होतं की वाक्यातील ऑब्जेक्ट जे आहेत, जे ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल हिअर द स्कूल अँड द स्टुडंट, इथं एव्हरीवन अँड आर्टिस्ट, यांच्यामध्ये कोणतीही हालचाल, मुव्हमेंट अपेक्षित नाही आहे. ते ऍट रेस्ट पोझिशनला आहेत म्हणून आपण यूज करतो आहोत ऍट या प्रिपोजिशनचा. म्हणून वाक्य कसं झालं, द स्टुडंट्स आर ऍट द स्कूल आणि एव्हरीवन लुक्ड ऍट द आर्टिस्ट विथ रिस्पेक्ट. तर ह्या ऍटचा उपयोग अशाच वेळेस होतो ज्या वेळेस त्याच्याशी संबंधित जे ऑब्जेक्ट आहेत, नाउन आहेत, प्रोनाउन आहेत किंवा स्थळ किंवा प्लेस आहे, हे सर्व स्टेशनरी, इमोबाईल, ऍट रेस्ट पोझिशनला आहेत. त्यावेळेस आपण वापरलेले आहेत प्रिपोजिशन्स इन आणि ऍट. म्हणजे इन शॉर्ट पुन्हा मी रिपीट करतो एक गोष्ट की इन अँड ऍट या दोन प्रिपोजिशनचा वापर तेव्हाच होतो ज्यावेळेस त्यांच्याशी संबंधित ऑब्जेक्ट हे स्टेशनरी असतात, ऍट रेस्ट असतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहतो आहोत उपयोग टू आणि इनटूचा. मगाशीच मी तुम्हाला सांगितले की टू आणि इनटू यांचा वापर त्याच सिच्युएशन, त्याच प्रसंगामध्ये होतो ज्यावेळेस त्यातलं आयदर ऑफ द ऑब्जेक्ट हा मुव्हिंग आहे, हालचाल करतो आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायची शक्यता आहे. अशा वेळेस आपण वापर करतो आहोत टूचा आणि इनटूचा. पाहूयात वाक्यात उपयोग. पहा, ऍज इन काय वाक्य आहे, द ऑडियन्स रश्ड टू द ऑडिटोरियम. सेकंड, द ईगल डाइव्ड into the valley at the break. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं टू आणि इनटूचा जो वापर केला आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की या टूचा जो ऑब्जेक्ट आहे ऑडियन्स आणि या इथं इनटूचा ईगल, हे दोन्ही ऑब्जेक्ट मुव्हिंग आहेत, इन ऍक्शन आहेत, त्यांची हालचाल होते आहे.
अशा वेळेस आपण इन अँड ऍट न वापरता आपण वापरणार आहोत टू आणि इन टू. ज्यावेळेस एखादी वस्तू वरून खाली पडत असते त्यावेळेस आपण इन टू वापरतो आहोत. ज्यावेळेस एखादी वस्तू, एखादी व्यक्ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असते ते दर्शवण्यासाठी, ते ऍक्शन दर्शवण्यासाठी आपण वापर करतो प्रिपोजिशन टूचा. जसा इथं द ऑडियन्स, ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक. प्रेक्षक कुठे पळत गेले तर ऑडिटोरियमला. ऑडिटोरियम म्हणजे सभागृह. तर प्रेक्षकांच्या सभागृहात जाणं, ते मोशन दाखवण्यासाठी आपण प्रिपोजिशन वापरला टू. आणि ज्यावेळेस एक ईगल म्हणजे एक गरुड पक्षी त्याच्या भक्ष्याकडं आकाशातून खाली डाईव्ह करतो, त्या मुव्हमेंट दर्शवण्यासाठी आपण इथं इनच्या ऐवजी इन टू हा प्रिपोजिशन वापरला. म्हणजेच इन शॉर्ट टू आणि इन टू हे प्रिपोजिशन्स अशाच वेळेस वापरतात ज्यावेळेस द ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन इज इन द मोशन, ज्यावेळेस ते मूव्ह होत आहेत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण इन अँड ऍट आणि टू आणि इन टू यांच्या वापरामधला फरक समजून घेतला. आता आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे सिन्स आणि फ्रॉमचा. बहुतांश वेळेस सिन्स आणि फ्रॉमचं जे सिलेक्शन आहे त्या बरेचसे सिच्युएशन मध्ये आपण गोंधळून चुकीचं करतो. तर अशी कोणत्या सिच्युएशन्स असतात की जिथं सिन्स वापरलं जातं आणि असे कोणते प्रसंग असतात जिथे आपण फ्रॉम वापरतो, हे आपण एकदा पाहूयात. इथं मी असं म्हणतो आहे पहा, सिन्स आणि फ्रॉम. आपण दोन्ही त्याचे उदाहरण पाहू आणि त्यातला फरक लक्षात घेऊ. मी असं म्हटलंय, द मिल वर्कर्स हॅव बीन ऑन द स्ट्राईक सिन्स मंथ. दुसरं वाक्य असं आहे, द प्रिन्सिपल जॉईन द स्कूल फ्रॉम 1 जानेवारी. यात फरक असा आहे, ज्यावेळेस आपण सिन्स हे प्रिपोजिशन घेऊन वाक्य बनवतो त्यावेळेस आपल्याला अपेक्षा अशी असते की त्याच्यामध्ये दर्शविला गेलेला काळ, म्हणजे थोडक्यात एक महत्वाचं विधान करतो की सिन्स आणि फ्रॉम हे बहुतांश वेळेस मुख्यत्वे हे काळाशी संबंधित वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग होतो. सिन्स या प्रिपोजिशनचा उपयोग ज्यावेळेस एक ठराविक कालावधी दर्शवायचा असेल त्यावेळेस सिन्स वापरलं जातं आणि फ्रॉमचा उपयोग हा त्यावेळेस होतो ज्यावेळेस एखादा स्पेसिफिक पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम दाखवायचा आहे. उदाहरण सांगूया. इफ आय से दॅट द मिल वर्कर्स आर ऑन हंगर स्ट्राईक सिन्स ए मंथ, म्हणजे एका पूर्ण महिन्यासाठी किंवा पूर्ण एका महिन्यापासून ते मिल कामगार संपावर आहेत. ज्यावेळेस एक ठराविक कालावधी जसा ए मंथ, ए इयर, ए वीक, अ डे असे ठराविक कालावधीला ज्यावेळेस आपण संबोधतो त्यावेळेस आपण वापरतो प्रिपोजिशन सिन्स. आणि ज्यावेळेस आपण एका पॉइंट ऑफ टाइमला रेफर करतो जसं ऍट 9 o'clock, इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग, त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अपेक्षित असतं की आपण फ्रॉम या प्रिपोजिशनचा उपयोग करावा. जसं आपण इथं केलंय दुसरा वाक्य, द प्रिन्सिपल जॉईन द स्कूल फ्रॉम 1 जानेवारी. इथं स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम आपण मेन्शन केलेला आहे 1 जानेवारी आणि म्हणून ज्यावेळेस स्पेसिफिक पर्टिक्युलर टाइम दर्शवलेला आहे त्यावेळेस फ्रॉमचा उपयोग बरोबर आहे. आणि ज्यावेळेस एक ग्रुप ऑफ टाइम, एक ठराविक कालावधी, जसं मी तुम्हाला म्हटलं की एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष किंवा इतरही काही असं दाखवायचं आहे तेव्हा त्या ठराविक कालावधीसाठी सिन्स वापरतो आणि पॉइंट ऑफ टाइम साठी आपण फ्रॉम वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निवडक इन अँड ऍट, टू अँड इन टू आणि सिन्स अँड फ्रॉम हे 3 जोड्यांचे प्रिपोजिशन्स पाहिले.
आणि त्यांचा परफेक्ट यूज पाहिला की त्यांचा यूज कोणत्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपला त्याचा जो उपयोग आहे तो अगदी बिनचूक असेल. विद्यार्थी मित्रांनो, असेच आम्ही इंटरेस्टिंग व्हिडिओ, मनोरंजक व्हिडिओ आपल्यासाठी पुन्हा पुन्हा आणतोच आहोत. आमचं YouTube एज्युकेशनल चॅनल सुगम लर्निंग याला आपण सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपली भेट पुन्हा होणारच आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेट होईपर्यंत आपणास खूप खूप धन्यवाद.